नगरपालिकेतली 472 बांधकामांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. म्हणून आज साधारणतः 70 ते 80 लाख रुपयाचा महसूल दरवर्षी नगरपालिकेला मिळतो. हे माहिती अधिकाराचं प्रमुख अस्त्र वापरल्यानंतरचा झालेला रिझल्ट आहे. आणि बांधकाम करताना सांगतात आपल्याला फार्म हाऊस आहे किंवा जे घरं आपण बांधतो त्या पद्धतीची घरं आहेत असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात इथे व्यवसाय सुरू आहे. माझा व्यवसायाला विरोध नाही आहे. व्यवसाय करा, पण सगळ्या परमिशन घ्या. की माहिती अधिकाराचा कायदा वापरावा एवढं ज्ञान पण सर्वसामान्य माणसाकडे नाही. तर तो सहज आणि सोपा वापर कसा करायचा हे जर तुम्ही आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करू शकाल का, की कसा वापरावा कायदा? आज फॅमिली माझी पुण्याला मी शिफ्ट केली, कारण माझ्या घरावरती 2-3 वेळा असेच हे झाले होते, म्हणजे जीवघेणे प्रकार झाले होते. त्यामुळे मी कुठं फॅमिली ठेवली ते कुणाला माहीत नाही. मी कुणाला जवळच्या लोकांनाही सांगत नाही. माहिती अधिकार कायद्यानुसार काम करणं इतकी सोपी सुद्धा गोष्ट नाही. अनेक जणांनी हा कायदा वापरल्यानंतर त्यांची खून सुद्धा झालेली आहे. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. आरसपानी पॉडकास्टला आपला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आरसपानी पॉडकास्टवर आपण प्रत्येक वेळेस नवीन चेहरा, नवीन विषय आणून रसिकांच्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम करतो. आजही आपल्यासोबत आहेत साताऱ्यातील प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे. सुशांत मोरेंची ओळख साताऱ्यापासून महाराष्ट्रापर्यंत अनेकांना आहे. म्हणजे साध्या नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द करण्यापासून राज्यपाल नियुक्त आमदारांपर्यंत त्यांनी याचिका केलेल्या आहेत. कुणाचा लाल दिवा ते काढतात, तर कुणाचं झाडानी प्रकरण ते बाहेर काढतात. सुशांत मोरे हे असं व्यक्तिमत्व आहे की महाराष्ट्र सरकारमधलं असं कुठलाही खातं आता राहिलं नसेल की जिथं सुशांत मोरेंच्या माहिती अधिकाराचा अर्ज गेला नसेल. सुशांत मोरेंनी जे अर्ज दिलेले आहेत त्यानं लोकांच्या मनामध्ये धसका भरतो, धास्ती निर्माण होते आणि सुशांत मोरे आणि भीती असं एक नवीन नातं तयार झालेलं आहे. सुशांत मोरेंनी आंदोलनात हात घातला की उच्च न्यायालयात त्यांची याचिका सादर होणारच, हा विश्वास समाजातल्या सामान्य ते सामान्य माणसाला असतो. सुशांत मोरेंनी आंदोलन केलं की समोरच्याची ती विकेट काढणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे, अशी त्यांची ख्याती आहे. सलग 25 वर्षे सामाजिक काम करूनसुद्धा सुशांत मोरेंच्या केसाला अजूनही धक्का लागलेला नाही. हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. कारण सातारा शहरात माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करणं ही अवघड गोष्ट आहे. सुशांत मोरेंनी ती ख्याती मिळवलेली आहे आणि नुसती सातारा शहरात त्यांच्या माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून दबदबा नाही, तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, अनेक राज्यांमध्ये, मुंबईत मंत्रालयांमध्ये, मंत्र्यांमध्ये, मुख्यमंत्र्यांपर्यंत सुशांत मोरेंच्या नावाचा दबदबा आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार काम करणं इतकी सोपी सुद्धा गोष्ट नाही. अनेक जणांनी हा कायदा वापरल्यानंतर त्यांची खून सुद्धा झालेली आहे. त्यामुळे सुशांत मोरेंना कुठली भीती वाटते का नाही, हा सुद्धा अनेकांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. त्यांना भीती वाटते का नाही ह्याचं उत्तर मला माहिती आहे, पण समाजातल्या लोकांना त्यामध्ये उत्सुकता असते की सुशांत मोरे इतक्या भानगडी करतो, ह्याचा अर्ज काढतो, त्याच्याविरुद्ध उपोषण करतो, त्याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करतो, हरित न्यायालयात सुद्धा सुशांत मोरे जातात आणि कासवर केलेल्या बेकायदेशीर बांधकामांना पाडायची मागणी करतात. डॉल्बी वाजवू नका म्हणून सुद्धा त्यांचा धमाका होतो आणि अधिकारी वर्ग खाजगीमध्ये त्यांना असं सांगतो की तुम्ही याचिका करत जा, म्हणजे आम्हाला एक संरक्षण मिळतं बेकायदेशीर काम करण्यापासून. म्हणजे सुशांत मोरे दिसताना अधिकाऱ्यांच्या विरोधात दिसतात, पण आतल्या गोटातून अधिकाऱ्यांना मदतच करत असतात. सुशांत मोरे कोणाच्या हातचं बाहुलं होत नाहीत. त्यामुळे त्यांना शेकडो विरोधक आहेत, शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो विरोधक सुशांत मोरेंच्या वाट्याला आलेले आहेत आणि जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला जातो, जाणीवपूर्वक आम्हाला टार्गेट केलं जातं, असे आरोपसुद्धा सुशांत मोरेंवर केले जातात. कधी कधी एखाद्या पक्षातल्या नेत्यावर आरोप केले जातात, त्यातल्या पक्षातले लोकसुद्धा आतल्या हातानं त्यांना बरं झालं हे जे जिरवले असे फोन करत असतात. सुशांत मोरेंची प्रतिमा ही माहिती अधिकार कार्यकर्ता एवढीच नाही, तर एक लढाऊ कार्यकर्ता अशी सुद्धा आहे. सामाजिक कामात सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ते काम करतात. आज आपण सुशांत मोरे आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार सुशांतजी, आपलं स्वागत आहे. माहिती अधिकार दिन नुकताच झाला आणि तुमच्या माहिती अधिकार कार्यकर्ता ह्या प्रवासाला सुद्धा 25 वर्ष
पूर्ण होत आहेत. 25 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये टिकणं ही सोपी गोष्ट नाही. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो, की 25 वर्ष सलग तुम्ही माहिती अधिकार क्षेत्रात काम करताय. म्हणजे घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणं असं लोक म्हणतात. म्हणजे यातून काही तसा फायदा होतो असं मला वाटत नाही. तर तुम्हाला हा नाद कसा लागला? माहिती अधिकाराचा कायदा वाचावा, त्याचा वापर करावा, अन्यायाविरुद्ध वाचा फोडावी, कुणी भ्रष्टाचार केला असेल तक्रार द्यावी, कुणी पदाचा लाभ घेतला असेल त्याचं पद घालवावं. तर हा नाद तुम्हाला लागला कसा? वास्तविक सर्वप्रथम आरस पाणी या चॅनेलला माझं शुभेच्छा आहेत, की अतिशय बेधडक आणि चांगल्या प्रकारचं कार्य आणि समाजातील जे वेगवेगळे घटक काम करतायत, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं काम आरस पाणी या माध्यमातून होते. त्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचं मी सर्वप्रथम स्वागत आणि आभार मानतो, की समाजातील तळागाळातील अनेक व्यक्तींना या व्यासपीठ खुलं करून दिल्याबद्दल. आता जो आपण प्रश्न विचारला त्यामध्ये सामाजिक कार्याची आवड ही साधारणतः शाळा आणि कॉलेज जीवनामध्येच लाभली. गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असतील किंवा शालेय साहित्य वाटप असेल, आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत, लायन्स क्लब असतील किंवा इतर सिव्हिल हॉस्पिटल असेल यांच्या माध्यमातून आणि सामाजिक संस्था म्हणून दिशा विकास मंचच्या माध्यमातून पहिलं काम सुरू केलं. त्याच्यानंतर अण्णा हजारेंच्या माध्यमातून ज्यावेळेस संघर्ष सुरू झाला आणि माहिती अधिकाराची चळवळ बळकट करण्यासाठी कायदा आणण्यासाठी जे उपोषण झालं आझाद मैदानावर, त्या मैदानावर सुद्धा मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या आंदोलनाला पाठबळ दिलेलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहून अण्णांच्या खांद्याला खांदा लावून हे कार्य केलं. वास्तविक हा कायदा आला तो सर्वसामान्यांच्या हितासाठी आलेला आहे. एखादा प्रश्न सुटत नसेल किंवा तुमचं एखादं काम अडत असेल तर शासकीय कामं अधिकारी लोकं अडवून ठेवत असत. राजकीय लोकांची आणि धनदांडग्याची कामं पटकन होतात कारण तिथं आर्थिक घोडेबाजार होतो आणि त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांची कामं होत नाहीत. रस्ते, गटार, वीज, पाणी या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्याच्यामुळं ज्यावेळेस हा कायदा आला त्या कायद्यामुळं सर्वसामान्य लोकांना एक दिलासा मिळाला, की आपलं काम आता कुठेतरी होऊ शकतं. मग आपलं काम कुठल्या लाल फितीत अडकलंय ते काढायचं असेल तर हा अर्ज दिला पाहिजे. त्यासाठी ₹10 तिकीट लावणं आलं, अर्ज टाईप करणं आलं किंवा छापीला अर्ज करणं आलं. त्या कार्यालयात गेल्यानंतर तो अर्ज पडल्यानंतर ती व्यक्ती मग अर्ज आल्यानंतर बदलते. ज्यावेळेस पहिल्यांदा जाते सामान्य माणूस म्हणून, त्यावेळेस त्यांना एकही उत्तर मिळत नाही. होईल काम, ह्या फाईलवर माझं काम नाही, दुसऱ्या टेबलवर आहे असं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात अर्ज पडला, की तो माणूस अधिकारी गायवाया करतो. तो अर्ज तेवढा मागं घ्या आणि तुमचं काय काम असेल ते सांगा. मग तो मूलभूत सुविधा ज्या असतील त्या लोकांचे प्रश्न सुटत होते आणि त्याच्यामुळे ह्या कायद्याचा वापर करण्यासाठी मी पहिल्यांदा अण्णा हजारेंच्या समितीमध्ये गेलो. परंतु त्या समितीमध्ये मला फारसा रस लाभला नाही. त्यामध्ये स्वतंत्र काम सुरू करावं असं वाटलं म्हणून मग 2000 पासून मी 2005 पासून या कायद्याचा वापर प्रभावीपणे सुरुवात केली. सर्वप्रथम कायद्याचा वापर सातारा नगरपालिकेपासून वापरला. सातारा नगरपालिकेतील अनाधी बांधकामं असतील, नगरसेवक अपात्र प्रकरण असेल, असे विविध विषय तडीस नेले आणि त्याच्यासाठी अहोरात्रपणे त्यामध्ये अर्ज देऊन माहिती गोळा करणे, त्याची फी भरणे. फी भरत असताना सुद्धा माझा टॅक्स कन्सल्टंटचा व्यवसाय, मी चॅरिटेबल संस्थांच्या ऑडिटची कामं करतो. त्यातून जेवढे मला रक्कम मिळत होती त्यातून ते पैसे भरायचो, पण माहितीही घ्यायचोच. कुठल्याही प्रकारचं दम आला किंवा एखादा दबाव आला तरी त्या दबावाला आजपर्यंत घाबरलेलो नाही. त्याच्यामुळं नगरपालिकेतली 472 बांधकामांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्याच्यानंतर अभिजित बापट साहेब आहेत मुख्य अधिकारी त्यावेळेस होते. त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. बांधकामं पाडण्याच्या ऐवजी आपण त्याला शास्ती लावू म्हणून आज साधारणतः 70 ते 80 लाख रुपयाचा महसूल दरवर्षी नगरपालिकेला मिळतो. हे माहिती अधिकाराचं प्रमुख अस्त्र वापरल्यानंतरचा झालेला रिझल्ट आहे. त्याच्यानंतर मग आनंदराव पाटील आपल्याला सर्वांना माहीत असेल, त्यांनी पदाचा दुरुपयोग अशा पद्धतीने केला, की त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे महामंडळाचं उपाध्यक्षपद होतं. त्यांचा कालावधी जवळजवळ 2 वर्षाचा होता. कालावधी संपलेला होता. माहिती एका व्यक्तीकडून आल्यानंतर आम्ही ती सगळं माहिती अधिकारात काढली. कृष्णा खोरे महामंडळ असेल, जलसंपदा असेल त्यातून आणि तेव्हा दिसून आलं, की त्यांची 2 वर्ष मुदत आहे आणि मुदती संपल्यानंतर सुद्धा ते लाल दिवा वापरत होते. शासकीय कामामध्ये ज्या काही योजना होत्या त्या योजनांचे उद्घाटन असतील तर त्यांचं नाव फलकावरती असायचं. त्यावेळेचे मुख्यमंत्री असतील त्यांचे ते राईट हँड होते. त्याच्यामुळं सर्व आलबेल होतं. तर ते माहिती काढल्यानंतर तक्रार केली आणि त्याच्यानंतर त्यांचा लाल दिवा स्वतःहून त्यांनी काढून घेतलेला आहे. असा एक लढा चांगला लढला. त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं यश या माहिती अधिकारामुळे मिळालेलं आहे आणि अनाथ बांधकामाचे विषय आहेत. त्याचबरोबर आवादा कंपनी होती मान तालुक्यामध्ये. जवळजवळ गेले 5 ते 6 वर्ष ते टॅक्सच भरत नव्हते आणि मोठी कंपनी होती. ग्रामसेवक, सरपंच तत्कालीन यायचे, त्यांना ते मॅनेज करायचे आणि त्यानंतर तक्रार केल्यानंतर उपोषण केलं त्याला 2 दिवसाचं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा महसूल सातारा जिल्हा परिषदेला मिळाला. हे एक चांगलं यश माहिती अधिकारामध्ये मिळालेलं आहे. आता तुम्ही हे माहिती अधिकारात काम करत असताना तुमचं अदालत वाड्याशी फार मोठं कनेक्शन राहिलेलं आहे. तर तुम्ही माहिती अधिकारात काम एका बाजूला करत होता अदालत वाड्यामध्ये तुमची उडबस असायची. तर अदालत वाड्याशी तुमचे काय नातं होतं? अदालत वाड्याशी तुमचे काय संबंध होते?
वास्तविक सातारा नगर परिषदेमध्ये वेगवेगळे अर्ज देत होते. पत्रकार मित्रांच्या माध्यमातून बातम्या प्रसिद्ध होत होत्या आणि एका संस्थेच्या ऑडिटच्या निमित्तानं चंद्रशेखर राजेंनी मला बोलावलं आणि वाड्यामध्ये गेलो. तो माझा पहिला दिवस होता. महाराजसाहेब पण होते, आदरणीय शिवाजीराजे भोसले. या दोन्ही पती-पत्नींनी माझ्यावरती पुत्रवत प्रेम केलेलं आहे आणि त्यांनी मला ज्या संस्थेचं ऑडिट दिलं, त्या संस्थेचं ऑडिट आज अखेर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवादलांचं मी करतोय आणि त्याच्यामध्ये ओळख झाली आणि ओळखीच्या रूपांतरातून माझ्या बातम्या किंवा लढाऊ वृत्ती सगळी त्यांनी ऐकली आणि महाराजसाहेबांनी मला आजपर्यंत बळ दिलं, की ते बळ असं दिलं, की तू लढत राहा. जे जे अन्याय होत असतील, जर कोणी त्याच्या पाठीशी नसेल, तर मी पात्र खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे. असा मायेचा वडिलांचा आधार मात्र शिवाजीराजे भोसले यांनी दिलेला आहे. त्यामुळं त्यांच्या कृपाशीर्वादानंच आज सातारा नगरपालिकेत जरी कोणी अर्ज दिला आणि काही तक्रार केली, तरी कितीच फोन आले, दम आले, तरीसुद्धा ते आदळतवाड्याच्या पाठबळामुळं थांबायचे. तुम्ही 2 विषय सांगितले, पण अनेक विषयामध्ये तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. आत्तापर्यंत किती प्रकरणं अशी झाली असतील, की तुम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत? राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची याचिका दाखल केली होती. त्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रातले जी व्यक्ती आहेत त्यांना त्याचा मान मिळाला पाहिजे आणि त्यांना ते आमदारकीचं पद राखीव आहे असा शासन निर्णय आहे. त्याचं कायद्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यासाठी लढा लढला. काही राजकीय व्यक्तीचा फायदा स्वतःच्यासाठी करण्यासाठीच हे आमदार, खासदार निवडले जात होते. त्याच्यामुळं त्याच्या विरोधात याचिका दाखल केली. अनादी बांधकामाची एक याचिका होती. त्याच्यानंतर मंगळवार तळे असेल, मोती तळे असेल, यामध्ये जे विसर्जन होत होतं, गणेशोत्सव विसर्जन, ते रोखण्यासाठी प्रदूषण होऊ नये म्हणून ते प्रदूषणमुक्त करण्यासाठी तळ्यासाठी लढा लढला. तो यशस्वी झाला. त्यामुळे आज त्या तिन्ही तळ्यामध्ये विसर्जन होत नाहीये आणि अशा साधारणतः 10 ते 12 केसेस आपल्या उच्च न्यायालयात आहेत. त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीत लागलेले आहेत आणि हरित न्यायालयामध्ये 2 तक्रारी आहेत. एक तर ताळे प्रकल्प जो आहे अदानीने घेतलेला, त्याच्या विरोधात याचिका दाखल आहे. कासमधील अनाथ बांधकामं जी फोफावलेली आहेत, त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता बांधकामं बांधलेली आहेत आणि त्या बांधकामांना पाडण्यासाठी सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचबरोबर ते आता नुकतीच गेल्या महिन्यात डॉल्बीच्या संदर्भात आहे, की कर्णकर्कश आवाजामुळे वयोवृद्ध नागरिक रस्त्यावर उतरले. त्याचा मला एकदम मनाला पिळवटणारा असा आवाज आला आतून आणि मग ह्यातून उडी मारायची ठरली आणि डॉल्बीची सगळी माहिती काढून त्या संदर्भात सुद्धा याचिका दाखल केलेली आहे. आता कासच्या याचिकेविषयी आपण बोलू. कासच्या व्यावसायिकांचं असं म्हणणं आहे, की सुशांत मोरे आमच्या व्यवसायाच्या विरुद्ध आहे. आधीच रोजगार नाही, बेरोजगार एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि सुशांत मोरे आम्ही जर रोजगार करतोय, त्याच्या आड येतोय आणि सुशांत मोरेला आमचा विरोधक असल्यासारखा सुशांत मोरे वागतोय. तर वस्तुस्थिती काय आहे, की तुम्ही त्यांच्या व्यवसायाच्या विरोधात आहात का अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आहात? नेमका विषय काय आहे? कास हे जागतिक वारसा स्थळ आहे आणि या वारसा स्थळाला लागून जी हॉटेलं तयार झालेली आहेत, त्यांनी परवानगी कुठल्याही प्रकारची घेतलेली नाही. म्हणजे महसूल खात्याची नाही, ग्रामपंचायत विभागाची नाही, विदाऊट पाणी कनेक्शनसुद्धा त्यांचं कुठल्याही प्रकारची मंजुरी नाही. घरपट्टीसुद्धा त्यांना बसत नाही आणि अशी हॉटेलं काढलेली आहेत त्याची मर्यादा जी आहे, जी समजा कायद्याचं काय सांगतो, की तुमचं 1000 मीटरच्या वरती बांधकाम नसावं, तर ते 1000 मीटरच्या उंचीवर जी बांधकाम आहेत, त्याला परमिशन घेताना कुणाचं 5 गुंठे आहे, कुणाचं 10 गुंठे आहे आणि बांधकाम करताना सांगतात आपल्याला फार्म हाऊस आहे किंवा जे घरं आपण बांधतो त्या पद्धतीची घरं आहेत असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात इथे व्यवसाय सुरू आहे. माझा व्यवसायाला विरोध नाही आहे. व्यवसाय करा, पण सगळ्या परमिशन घ्या. मग फूड अँड ड्रगची असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळाची असेल, शासनाला सुद्धा महसूल जमा झाला पाहिजे. एन-ए प्रकरण केलं पाहिजे तुम्ही. एन-ए प्रकरण झाल्यानंतर त्याचा प्लॅन टाउन प्लॅनकडे मंजूर करून घेतला पाहिजे. अशा प्रकारचे तुम्ही मंजुऱ्या घ्या. त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम करा, व्यवसाय करा. त्याला माझा कुठलाही विरोध नाही. मात्र पर्यावरणाचा ऱ्हास त्या ठिकाणी होतोय. आज कचरा ढीगभर सापडला जातोय. अनेक प्लास्टिकच्या बाटल्याचा खच तिथे निर्माण होतोय. मग हे कासला आपण पर्यटन स्थळाचा दर्जा दिलेला आहे. कास हे जागतिक वारसा स्थळ आहे. असं असताना आज ती इतिहासाची नोंद झालेली असताना आपण जर असं बेकायदेशीर बांधकाम केलं तर विद्रुपीकरण झालेलं आहे माझं म्हणणं आहे त्या कास पठारावरती आणि त्यामुळे ह्या संदर्भामध्ये कुठल्याही व्यावसायिकाशी माझे कुठलेही दुश्मनीचे संबंध नाहीत. सगळ्यांचे माझे जीवाचे संबंध आहेत. मात्र बांधकाम करताना नियमित पद्धतीने करा, परमिशन घेऊन करा, शासनाचा महसूल भरून करा, एवढी मागणी आहे. आणि जी बेकायदेशीर बांधकाम झाली ती पाडण्यासाठी मी याचिका दाखल केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यात माघार न घेता तो लढा मी लढणारच आहे. आता डॉल्बीच्या विषयावर आपण येऊ, की डॉल्बीमध्ये तुम्ही बघितलं, की साताऱ्यात पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर आले आणि ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर आल्यानंतर तुमची याचिका दाखल झाली. याचिका दाखल झाल्यानंतर लोकांना मध्ये असा समज आहे, की सुशांत मोरेला तो नादच आहे याचिका दाखल करायचा. तर तुम्ही नादातनं याचिका दाखल केली का लोकांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही याचिका दाखल केली? वास्तविक कसं आहे, नाद आहे, सामाजिक कार्याचा नाद आहे, पर्यावरण रक्षण करावं ह्याचा पण नाद आहे, माहिती अधिकाराची चळवळ बळकट व्हावी ह्याचा पण नाद आहे. परंतु हे नाद आणि छंद जोपासत असताना ज्यावेळेस वयोवृद्ध नागरिक ते आपले आई-वडील पण आहेत,
त्यातीलच. आणि ते समजून त्यांनी जर रस्त्यावर उतरलं आणि ती वेळ जर सातारकरांच्यावर येत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळं ते जेव्हा रस्त्यावर उतरले त्यानंतर माझी कागदपत्राची पूर्तता होतीच. अनेक अधिकारी मला खाजगीमध्ये सांगतात, फोन करतात. त्याची नावं मी उघड करू शकत नाहीत. कारण प्रशासनाला सहकार्य करणे हा माझा पहिला उद्देश आहे. कारण प्रशासन हे चांगल्या पद्धतीत काम करत असतं, परंतु राजकीय दबावानं त्यांना कोणत्या गोष्टी करता येत नाहीत. मग नागरिकांचे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे असतील, ह्या मूलभूत गरजासाठी वाटतं. परंतु काही नगरसेवक असतात, काही आमदार असतात, माझ्या भागात इथं हा रस्ता झाला नाही पाहिजे असा दबाव टाकतात. म्हणून अधिकारी त्या ठिकाणी मला फोन करून सांगतात, अमुक-अमुक अर्ज द्या. माझा अर्ज आल्यानंतर कोणताही राजकीय पुढारी त्या ठिकाणी ब्रशब्द काढत नाही. आणि ह्यामुळं काय होतं, की लोकांचे प्रश्न सुटतात. डॉल्बीच्या विषयामध्ये जेव्हा वयोवृद्ध रस्त्यावर उतरले, तेव्हा जीव पिळवटला आणि म्हणून मग ती कागदं सरळ हरित न्यायालयामध्ये दिलेली आहेत आणि त्याची संदर्भात याचिका दाखल केलेली आहे. तुम्ही हरित न्यायालयात गेल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी डॉल्बीचा आवाज वाढलेला होता. मग त्याचे काही पुरावे तुम्ही न्यायालयात सादर करणार आहे का? आता डॉल्बीची गणपतीचे विसर्जन मिरवणूक झाली, त्याचे आवाज, डेसिबल क्षमता, त्याची माहिती अधिकारात जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे माहिती मागवलेली आहे. त्यांच्या 4 ते 5 पोलीस स्टेशनची माहिती आलेली आहे माझ्याकडे. ती डेसिबलपेक्षा जास्त मर्यादाचं उल्लंघन केलेलं आहे, असं नमूद आहे. काही ठिकाणी गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत. त्याची कागदपत्र मी न्यायालयात सादर करणार आहे. माहिती अधिकार क्षेत्रात काम करताना तुम्हाला काही धमक्या, जीवे मारण्याचे प्रसंग किंवा कधी मनात एखादी भीती, की इथं आता मी हात घातलाय तर आता काय घडेल ह्याच्यातनं? असं काही तुम्हाला वाटलं का? जाणवलं का? कुणी काही धमकी दिली होती का? त्यातनं मार्ग कसा काढला? कास तलाव सर्व सातारकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामध्ये बोटिंगचा विषय होता. तो बोटिंगचा विषय जेव्हा सुरू झाला, ते बोटिंग होऊ नये म्हणून नगरपालिकेनं आम्ही तक्रारी अर्ज दिले होते. हनुमंतराव पवार कैलासवासी आहेत आपले, त्यांनी पण त्या माझ्यासोबत अर्ज दिला होता. आम्ही दोघांनी मिळून त्या बोटिंगला विरोध केला. त्यावेळेस मला धमक्या, रस्त्यात अडवणे हे प्रकार झाले. त्याच्या पोलीस स्टेशनला यांच्या नोंद आहेत. माझं म्हणणं असं आहे, की पिण्याच्या पाण्याचा तो प्रश्न आहे. समज सातारकर ते पिण्याचं पाणी वापरतात. त्या ठिकाणी बोटिंग वगैरे असे जर व्यवसाय झाले सुरू, तर पाणी दूषित होणार आहे. तेच दूषित पाणी आपल्या सातारकरांना प्यायला लागणार आहे. त्यामुळं आरोग्याला अपायकारक होईल. म्हणून त्यावेळेस मी एक आवाज उठवला होता. आनंदराव पाटील प्रकरणात सुद्धा धमक्यांचे फोन आले. सातारा शहरातले अनेक नगरसेवक आहेत, दोन्ही राज्यांचे. त्यांचे नगरसेवकांनी अनर्थ बांधकामं केली असतील किंवा ठेके घेतले असतील, त्या संदर्भात आवाज उठवला. त्यावेळेस सुद्धा 2 ते 3 वेळा माझ्यावर प्रसंग आला. परंतु धमकीनं मी काही आजपर्यंत घाबरलेलो नाही. माझे चांगले शासकीय अधिकाऱ्यांशी संबंध जसे आहेत, तसे पत्रकार मित्रांशी सुद्धा संबंध आहेत. त्यामुळं आज माझं जे नाव झालेलं आहे, ते प्रसिद्धी माध्यमामुळे झालेलं आहे. माझं जे काम आहे, ते तळागाळात पोहोचवण्याचं काम सर्व दैनिकांच्या प्रतिनिधी केलं. त्यामुळे त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो, की कोणतीही जाहिरात मी देत नाही कोणत्याही दैनिकाला, की माझी बातमी छापा, माझं नाव घ्या किंवा माझं जाहिरात करा, असं सांगत नाही. परंतु त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर प्रेम आहे. त्या प्रेमामुळं आज मी तळागाळात पोहोचलो. आणि मग मला फोन येतात, "अमुक दैनिकात तुमची बातमी वाचली होती, तुमचा लढा चांगला होता, म्हणून आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून आमची ही कागद तुम्ही करून द्या, ही तक्रार करा." असे फोन जे येतात, ते सर्व वृत्तपत्र माध्यमाच्या प्रतिनिधीमुळे येतात. तुम्ही 2 राजांचा विषय काढला. 2 राजांनी कधी तुमच्या कामात हस्तक्षेप केला, तुम्हाला कधी दम दिला, असा कधी प्रसंग घडलाय का? ॲक्च्युली अदालतवाड्याचे संबंध माझे घरोब्याचे असल्यामुळं दोन्ही राजांनी कधी आजपर्यंत मला कुठल्याही धमकीचा फोन किंवा हस्ते-परस्ते निरोप पण दिलेले नाहीत. आता काही लोकं सांगतात नगरसेवक खाजगी आहेत, की बाबांनी असं सांगितलेलं आहे, दादांनी असं सांगितलेलं आहे, तू असं करू नको, तू तसं करू नको. पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दोन्ही राजांशी माझे थेट संबंध असल्यामुळं मी त्यांना डायरेक्ट संपर्क करतात, तेही मला संपर्क करतात. काही विषय असतील तर त्या विषयामध्ये ते मला सांगतात, की असा-असा विषय आहे, त्यामध्ये थोडंसं लक्ष देणं जरा टाळावं. परंतु तो समाजहिताचा निर्णय कसा आहे, हे मी त्यांना पटवून दिल्यानंतर ते त्यांना मान्य होतं. त्याच्यामुळं ते पण माझ्या आत्तापर्यंतच्या विषयात कोणत्याही विषयात त्यांनी भाग घेतला नाही, कधीही दम दिला नाही किंवा कुठल्याही प्रकारचं दबाव आणला दबाव नाही. आणला नाही. दबाव आणला नाही. म्हणजे माहिती अधिकार करणं काम सोपं आहे का अवघड आहे? काम करणं तसं अवघड आहे. म्हणाल तर सोपं आहे. परंतु प्रश्न लोकांचे सुटायचे असतील, म्हणजे आपण प्रश्न कुठले घेऊन जातोय. म्हणजे स्वतःला काम मिळालं नाही म्हणून, ठेका मिळाला नाही म्हणून आपण अर्ज देतो. आपल्या घरासमोरचा रस्ता झाला नाही म्हणून अर्ज देतो. काही स्वार्थी बुद्धीची पण लोकं आज या माहिती अधिकाराचा दुरुपयोग करतायत आणि मग त्यात अर्ज दिला ₹10 तिकीट लावून, की अधिकारी वागतात आणि मग अधिकारी म्हणतात, की बाबा हे विषय मिटव. मग 10,000 मिळतात, 5,000 मिळतात. मग कोणी अनेक वर्गणी असतात, त्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा हा एक धंदा झालेला आहे, माहिती अधिकार म्हणून. ते म्हणजे चळवळीला माहिती एक लागणार. अधिकार ब्लॅकमेलिंगचा प्रकार हां. खूप वाढलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे हा ब्लॅकमेलर आहे. अशा पद्धतीने समाज बघतो. मग ही प्रतिमा बदलायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे? आता हे बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे, की अनेक ठिकाणी अर्ज येतात आणि अर्ज आल्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार जे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाकडं, म्हणजे माझ्याकडे सुद्धा लोकं म्हणतात, अर्ज दिला, आता काय हा पण ब्लॅकमेलरच आहे, असे प्रश्न येतात. लोकं खाजगीत बोलतात, तोंडावर कोणाचं बोलायचं धाडस होत नाही, कारण पुरावा नाही त्यांच्याकडे.
पुरावा घेऊन आल्यानंतर आपण बोलू शकतो. पण ब्लॅकमेलरची संख्या जी वाढलेली आहे ती याच्यामुळं वाढलेली आहे, की लोकांना कमी वेळात जास्तीत जास्त पैसे मिळतात. म्हणून ₹10 तिकीट लावलं, की अर्ज दिला, की पैसे मिळतात. ही ख्याती सगळीकडे झालेली आहे. म्हणजे आज मी अर्ज केला, मला ₹10 मिळाले, तर मी तुम्हाला सांगणार मला ₹10 मिळाले. तुम्ही दुसऱ्या दिवशी अर्ज करता आणि मग एकच अधिकारी त्यामध्ये ह्याच्यामध्ये विखुरला जातो. वास्तविक ही जर चळवळ अधिक प्रकट करायची असेल, आता सरकारनं सुद्धा अनेक कायद्यामध्ये बदल केलेले आहेत. त्याच्यामध्ये लोकांच्या म्हणजे जे माहिती अर्ज देतात त्यांच्या हक्कावर सुद्धा गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक कायद्यामध्ये तरतुदी अशा केलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये बदल असे केलेले आहेत, की त्यामुळे सहज माहिती उपलब्ध होती पहिली. अण्णा हजारेंनी जेव्हा कायदा केला तेव्हा. आता त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाल्यात आणि त्या अमेंडमेंटमुळे कायद्याचं एकदम लोकांना वापरता नाही होतं. तर अर्ज पहिला दिला जातो. वास्तविक अर्ज येणाऱ्याची संख्या साहेब जास्त आहे. परंतु पहिलं अपील करायचं असेल, तर लोकांना ज्ञान नाही. पहिल्या अपीलला ₹20 तिकीट लागतं किंवा कशा पद्धतीने करावं ते लोकांना ज्ञान नाही. म्हणून पहिल्या अर्जातच लोकं थांबतात. दुसरा अर्ज करण्याची संख्या कमी. राज्य माहिती आयोगाकडे जी अपीलं झाली, तर ती अपील आता हजारोच्या संख्येने आली. कारण कोरोना काळात आपण बघितलं की सर्व कार्यालय बंद होती. त्याच्यामुळं संख्या ती वाढली होती. परंतु वास्तविक राज्य माहिती आयोगाकडे अपील करण्याची मर्यादा सुद्धा संख्या कमी आहे. कारण जनतेचं हित किंवा आपल्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही विघातक प्रवृत्ती आहेत किंवा जे काही राजकीय दबावानं भ्रष्टाचार जो होतो, तो बाहेर काढण्याची क्षमता असणारी लोकं हाताच्या बोटावर मोजणे इतपत आहेत. त्यामुळे राज्य माहिती आयोगाकडे अपीलाची संख्या कमी होते. आज ब्लॅकमेलर हा शब्द जर बदलायचा असेल, तर माझं सर्वांना या आरसपाण्याच्या माध्यमातून विनंती आहे, की माहिती अधिकाराचा अर्ज सर्वांना सुलभ सोपा आहे. सगळ्यांनी अर्ज करावा तो आणि अर्ज केल्यानंतर तो स्वतःच्या स्वार्थासाठी काही रक्कम मिळवण्यासाठी न करता ह्या अर्जाचा समाजासाठी वापर करावा. जिथं भ्रष्टाचार आहे, अन्याय अत्याचार होतोय, त्यामध्ये तो वापर केला तर प्रभावी अस्त्र आहे आणि ते अस्त्र बळकट करण्यासाठी प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. माहिती अधिकार कायद्यामुळं काही प्रमाणात का होईना बेकायदेशीर कामाला, भ्रष्टाचाराला आळा बसलाय असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% वाटतं. कारण माहिती अधिकाराचा अर्ज येईल किंवा कुणीतरी आपल्याला विचारणार आहे, त्रयस्थ व्यक्ती. अशा पद्धतीची भीती आज शासकीय अधिकाऱ्यांच्या मध्ये आहे आणि त्याच्यामुळं अर्ज जे आहेत, येतायत ते चांगल्या पद्धतीचे आले पाहिजेत आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचार कमी होतोय, अन्याय अत्याचार सुद्धा कमी होत आहेत. पोलीस स्टेशनला एखादी एनसी नोंद करायला गेला तरी राजकीय दबाव आला तर पोलीस नोंद करत नाही. मात्र उद्या माहिती अधिकार, सीसीटीव्ही फुटेज मागितलं, की मात्र पोलीस प्रशासन लगेच खडबडून जागा होते आणि त्यामुळं ज्याच्यावर खरा अन्याय झालाय, त्याची जी काही दखल असेल ती पोलीस प्रशासन सुद्धा घेत आहे. म्हणजे माहिती अधिकार कायद्यामुळं माणसांना न्याय मिळवणं सोपं झालेलं आहे. फक्त हो. प्रत्येकाने त्याचा प्रभावी वापर केला केलं पाहिजे. आता मला सांगा, की माहिती अधिकाराचा कायदा वापरावा एवढं ज्ञान पण सर्वसामान्य माणसाकडं नाही. तर ते ज्ञान मिळवायचं असेल तर नेमकं त्या कायद्याचा प्रभावी वापर पुस्तकं सुद्धा इतकी क्लिष्ट आहेत, की ते वाचून सुद्धा तो कायदा कसा वापरावा हे लवकर लक्षात येत नाही. तर तो सहज आणि सोपा वापर कसा करायचा? हे जर तुम्ही आमच्या दर्शकांना मार्गदर्शन करू शकाल का, की कसा वापरावा कायदा? कायद्याची पुस्तकं जरी क्लिष्ट असली, तरी त्याच्यामध्ये कायद्यातले आता जे अमेंडमेंट झाले त्यामध्ये आहेत. अनेक अधिकाऱ्यांना सुद्धा अर्ज आल्यानंतर कळत नाही. मग काही अधिकारी फोन करतात, की बाबा असा-असा अर्ज आलाय, तो मग विड्रॉल कसा करायचा किंवा त्याच्यामध्ये काय मार्ग काढायचा, ते सुद्धा प्रश्न विचारले जातात. आम्ही त्यांना सहकार्य करतो. नागरिकांना आणि जे प्रेक्षक आहेत आपले आरसपाणीचे, त्यांना सांगणं एवढंच आहे, कोऱ्या कागदावरती तुम्ही जनमाहिती अधिकारी म्हणून नाव लिहायचं. ज्या कार्यालयात आपण अर्ज देतोय, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, त्या विभागाचं नाव लिहायचं. तुमचं पूर्ण नाव लिहायचं, पत्ता लिहायचा, मोबाईल नंबर लिहायचा, ईमेल असेल तर ईमेल आयडी लिहायचा. कारण कागदाचा जर वापर कमी करायचा असेल तर ईमेल आयडी हा प्रभावी साधन आहे. मग ते एक पर्यावरण रक्षण आपलं होतंय आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर आपण माहितीचा विषय लिहायचा, की मौजे अमुक-अमुक या गावामधील असा-असा रस्ता आहे, त्या रस्त्याची मला माहिती मिळावी आणि ते अर्ज ₹10 तिकीट लावून द्यायचा, कालावधी लिहायचा आणि आपली सही करून तो अर्ज द्यायचा. असा अर्ज द्यायचा, त्याला टायपिंग करावं असं काही बंधन नाहीये आणि खालीवर जरी अंक झाले तरी काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त विषय आणि नाव आणि तुमचं ₹10 तिकीट असणं बंधनकारक आहे. माहिती अधिकार क्षेत्रात काम करताना तुम्ही अनेक विषय झाडाणीसारखं प्रोजेक्टला तुम्ही हात घातला तिथं. तर ते झाडाणीचा नेमका प्रकल्प काय होता आणि त्याचा आत्तापर्यंत किती दंड झाला? काय परिस्थिती झाली त्याच्यामध्ये? झाडांनी प्रकरणामध्ये सह्याद्री वाचवा मोहीम ही मोहीम हातात घेतली होती पर्यावरण रक्षणासाठी. त्या मोहिमेच्या अंतर्गत आम्ही कोयना खोरे असेल किंवा कांदाट खोरे असेल त्या खोऱ्यामध्ये जाऊन पायपीट केली. तिथल्या लोकांच्या समस्या बघितल्या. काही ठिकाणी रस्ते नाहीत, वीज नाही. अशा ठिकाणची सुद्धा माहिती गोळा केलेली आहे. सगळ्या कार्यालयामध्ये अर्ज दिले आणि अर्ज देत असताना झाडांनी या गावामध्ये बांधकाम चाललेलं आहे आणि ते एका राजकीय व्यक्तीचं आहे असं आम्हाला कळालं. त्यामुळं त्या व्यक्तीचं बांधकाम बघण्यासाठी मी तिथे गेलो.
तिथं भिल्ल जातीची लोक तिथं सिक्युरिटीला होते आणि त्या ठिकाणी बांधकाम जे चालू होतं ते बेकायदेशीर होतं. मग त्याची माहिती फोटोग्राफ काढायला गेलो, परंतु तिथं आम्हाला धमक्या वगैरे दिल्या गेल्या म्हणून आम्ही तिथून पळून आलो अक्षरशः सांगायचं म्हटलं तर. त्यानंतर मग त्या गावच्या सर्व सातबारे वगैरे सगळे काढले. त्याच्यानंतर आम्हाला दिसून आलं की बांधकाम अनधिकृत आहे. तहसीलदारांना अर्ज केले महाबळेश्वरच्या, तक्रार केली. तक्रार केल्यानंतर वर्षोदी माध्यमांच्याकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती दिली. तेव्हा असं लक्षात आलं की चंद्रकांत वळवी नावाचे जीएसटी कमिशनर आहेत गुजरातला, त्यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून ही 750 एकरच्या पेक्षा जास्त जमीन घेतलेली आहे. 54 एकरचा कायदा सांगतो की एका व्यक्तीच्या नावावर 54 एकर जमीन असावी. त्यामुळे कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन झालं आणि ती तक्रार केल्यानंतर त्याची संपूर्ण वर्तपत्रांनी दखल घेतल्यामुळं संपूर्ण देशभरात हे प्रकरण गाजलं. आनंद बांधकाम आता थांबलेलं आहे तिथलं आणि जी जमीन झालेली जास्त घेतलेली आहे अतिरिक्त जमीन, त्याच्याबाबत रायगड आणि नंदुरबार आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केस चालवली आहे. काही जण म्हणतात की जाडाने प्रकरण मिटलं का? ॲक्च्युअली जाडाने प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा प्रचंड दबाव आला. कारण ही राजकीय क्षेत्राशी निगडीत असणारी ही टीम आहे सगळी आणि त्या टीममुळं दबाव आला. परंतु त्या दबावाला काही भीक घातलेली नाही. प्रसिद्धी माध्यम जसं माझ्याबरोबर होतं, तर प्रशासनसुद्धा माझ्याबरोबर होतं. त्याच्यामुळे एवढं मोठं जमीन ह्या सातारा जिल्ह्यात खरेदी होऊ शकते का? तर हे दिसून आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात हे प्रकरण आलं. कालच मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि विचारलं की बाबा ह्या प्रकरणाचे अहवाल आले का कलेक्टर साहेबांचे? तर रायगड आणि नंदुरबारचे आलेले आहेत. पुण्याचा आला नव्हता व पुण्याची सुनावणी पूर्ण झाली होती. तृणाल टोणपे म्हणून वकील आहेत आपले, ते सुनावणी घेत होते आणि त्याच्यामुळे कालपर्यंतचा विषय असा आहे की माहिती सगळी जमा झालेली आहे. आता ॲक्शन मोडवरती काम आहे. एखादं प्रकरण तुम्ही उघड केलं, की त्याचा फॉलोअप करणं आणि न्याय मिळवणं ह्याच्यात बराच कालावधी जातो. मग अनेक वेळा सुशांत मोरे मॅनेज झाले आहेत, असा आरोप होतो किंवा अशा चर्चा सुरू होतात. तर ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आरोप हे होत राहतात. साहेब विषय असा आहे, की अर्ज दिला, नंतर कागदपत्र आली, की त्याची पडताळणी करून आपण तक्रार अर्ज करतो. तेव्हा कायदेशीर सल्लागारांचा सुद्धा सल्ला आपण घेत असतो. त्या सल्ल्यानुसार आपण जातो. ज्यावेळेस आता उपोषण करून, आंदोलन करून प्रश्न मिटला नाही, तर मग आपण उच्च न्यायालयात जाणार आहे अशी आपण बातमी करतो. परंतु उच्च न्यायालयात जाणं सोपं नाही. हरित न्यायालयात जाणं सोपं नाही साहेब. मराठी कागद आहेत सगळे आपले. ते इंग्रजीमध्ये करायला जवळ-जवळ 2 ते 3 महिने जातात. आणि पहिले विद्यार्थी किंवा शिकाऊ उमेदवार होते वकील, ते मिळत होते. आता ते मिळत नाहीयेत. त्याच्यामुळं तो एक वेळ जातोय. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं, की मोरे मॅनेज झाले काय? नोटिसा देतो आपण. आता धोम पाटबंधारे असतील किंवा कोयना, उरमोडी ह्या धरणालगतची जी बांधकामं आहेत, त्याच्या नोटिसा देऊन 1 वर्ष झालं. महाबळेश्वरची अनाधिकृत बांधकामं आहेत. ब्राईटलँड हॉटेल असेल किंवा जांभळे असेल, ह्या सगळ्या बांधकामांना नोटिसा दिल्यात. परंतु प्रत्यक्षात बांधकामाची पाडलेलं नाही. पण कोर्टामध्ये प्रोसेस काय आहे, की आपण सर्व कागदपत्र जे घेतलेले त्याचं ड्राफ्टिंग इंग्लिशमध्ये करायचं चाललेलं आहे. त्यामुळे जो वेळ जातो मधला 3-4 महिन्याचा, त्यामुळे लोकांच्या समज निर्माण होतात. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण एक दिवस ती बातमी अशी येते, की आपण दाखल केलेली याचिका आहे आणि त्याचा नंबर अमुक-अमुक आहे. आणि आजपर्यंत जेवढ्या केसेस आपण सांगितलेलं आहे प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून, की मी न्यायालयात जाणार आहे, तर गेलेलोच आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आपण प्रसिद्धी माध्यमाद्वारे उघड केले. एवढं काम केल्यावर सुद्धा सुशांत मोरे मॅनेज होतात, सुशांत मोरे ब्लॅकमेलर आहे, असे ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस मनाला वेदना होती का? वाईट वाटतं का? झालं एवढं काम करून नैराश्य येतं, काही सोडून द्यावं, मरू दे तिकडं, आता नको करायला. काय लोकांना आपलं काही पडलेलं नाही, आपण एवढं लढतोय तरी आपल्यावर असे आरोप केले जातात. वाटतं तसं एखाद्या वेळेस आपण निवांत क्षणी जर बसलो, तर मनात विचार येतात आपण हे एवढं करण्यापेक्षा जर एखादं उद्योगधंदा जर कुठला केला, तर त्या उद्योगधंद्यातून 4 पैसे मिळून आपलं कुटुंब आणि आपलं स्वास्थ्य राहील. आज फॅमिली माझी पुण्याला मी शिफ्ट केली. कारण माझ्या घरावरती 2-3 वेळा असेच हे झाले होते म्हणजे जीवघेणे प्रकरण झाले होते. त्यामुळं मी कुठं फॅमिली ठेवली तेही कुणाला माहीत नाही. मी कुणाला जवळच्या लोकांनाही सांगत नाही. जाताना सुद्धा मी काळजी घेऊनच जातो रस्त्यानं चालताना सुद्धा वगैरे. परंतु असं वाटतं, की ज्यावेळेस आपण एवढं काम करतो, पण एक आनंद एका ठिकाणी होतो. वेदना होतातच. वेदना हे का होतात? डोळ्यात असं पाणी येतं, की आपण खिशातले पैसे घालायचे. म्हणजे जे आज आपल्या मुलाबाळांना आपण खाऊ घालायचे पैसे असतात, ते पैसे आपण ह्या पैसे माहिती अधिकाराच्या कागदासाठी काढतो आणि ते काढल्यानंतर ती कागदं घेतो, लढतो. आजपर्यंत एवढं लढत आलोय. काही अधिकाऱ्यांनी पाठबळ दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. काही वृत्तपत्र माध्यमाचे प्रतिनिधी ते सुद्धा सोबत आहेत. रात्रंदिवस कधी फोन केला तर ते कधी टाळत नाहीत. त्यांच्या पाठीराखा भावासारखं प्रमाण असल्यामुळं आज आपण लढत गेलोय. एका ठिकाणी वेदना होते, की लोकं असं बोलतात ब्लॅकमेलर आहे वगैरे. परंतु परत एक क्षण असा येतो, की हे सगळं सोडून द्यायचं आणि आपण शांत बसायचं. परंतु ते जमत नाही. कारण लढावृत्ती अंगात असल्यामुळं आपल्याला चैन पडत नाही. रिकामं बसलं तरी कुठला अर्ज दे, कुठलं हे कर, या प्रकरणात मी लढत असतो. त्यामुळं ब्लॅकमेलर म्हटलं काय किंवा मॅनेज झालं म्हटलं तर काय फरक पडत नाही. पण आनंद एका गोष्टीचा होतो, की एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा फोन जेव्हा येतो, की तुमच्यामुळे माझं हे रस्त्याचा प्रश्न मिटला, तुमच्यामुळे माझ्या घरात लाईट आली. असे प्रकरणं ज्यावेळेस होतात, त्यावेळेस मला मनाला अतिशय चांगल्या प्रकारचे होतात आणि आपण जे करतोय, ते महात्मा गांधींच्या विचारसरणीनुसार करतोय. त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवलेले आहेत. त्याच्यानुसार आपण करतोय. आज ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एकच कुलकर्णी साहेब सांगावंसं वाटतं, की आपण जे करतोय त्याचा मनस्वी आनंद आपल्याला आहे का? तर आहे. आपण समाधानी आहे का? तर आहे.
भले दुनिया काय म्हणायचं ते म्हणू दे, परंतु आपलं काम एकच आहे, जनतेची सेवा ही शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणं. तुमच्या जीवनात असे प्रसंग आले असतील की तुम्ही कुठं तडजोड केली नाही, अनेक मित्र विरोधात गेले असतील, स्वकीयांशी सुद्धा संघर्ष करावा लागला असेल, मग तो संघर्ष करताना ही आपलीच माणसं आहेत आणि तरी आपल्याला लढावं लागतं असंही वाटतं का? आणि नंतर मग ती माणसं पुन्हा त्यांना आपलं पटून आपल्या जवळ येतात का? असं काही घडतं का तुमच्या आयुष्यामध्ये? आता सातारामध्ये तसा सातारा छोटा आहे, त्यामुळे अनेक व्यक्ती ह्या ओळखीच्या आहेत. काही नावानं ओळखतात, परंतु व्यक्ती म्हणून जर पाहिलं तर मी रस्त्याने चालत असलो तर कोण म्हणणार नाही की हे सुशांत मोरे आहेत. परंतु जेव्हा नाव सांगितलं जातं तेव्हा ओळखतात. त्यामुळं ज्या असे लोक आहेत, काही वकील आहेत, काही नगरसेवक आहेत, काही मित्रमंडळी आहेत, त्यांच्या विरोधात अर्ज दिल्यानंतर ते नाराज होतात थोडेसे. त्यांच्या विरोधात कोर्टात गेलं तरी नाराज होतात. परंतु काही दिवसानंतर त्यांना लक्षात येतं की आपण जी काही चूक केलेली आहे त्यामुळे ही व्यक्ती आपल्या विरोधात गेलेली आहे. त्यामुळे काही व्यक्ती मनात राग ठेवून असतात. 80% सातारा तर माझ्या विरोधात आहेच, त्यात काही विषयच नाही. 80% सातारा तुमच्या विरोधात नाहीये, 80% चुका करणारे लोक तुमच्या विरोधात आहेत. 80% म्हणजे जे कायदा वाकवायचा प्रयत्न करतात, कायदा मोडायचा प्रयत्न करतात, बेकायदेशीर काम करतात, असे जे 80% लोक आहेत ते तुमच्या विरोधात विरोधात आहेत. आहेत. कारण कधी सुशांत मोरेचा माझ्या विरुद्ध अर्ज येईल आणि तो मला कामाला लावेल, म्हणजे ज्यांना भीती वाटते की मी केलेलं काम चुकीचं आहे त्यांना सुशांत मोरेची भीती वाटते. त्यामुळे सामान्य जनता तुमच्या पाठीशीच आहे. शेवट तुम्ही ज्यावेळेस काम करता, प्रत्येक जण येऊन काही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तुम्हाला सांगू शकत नाही की सुशांत मोरे वा वा छान छान केलं तुम्ही, पण विरोधकांचा आवाज किंवा तुमच्याविषयी वाईट बोललेला आवाज लवकर पोचतो, चांगला आवाज हा कधी उशिरा पोचतो, म्हणजे फार त्याला वेळ जातो. त्यामुळे तुमच्या पाठीशी लोक आहेतच, कारण लोकांना जे करता येत नाही किंवा जे घडावं असं वाटतं ते तुम्ही करत असता. त्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, तुमच्यावर प्रेम आहे, पाठिंबा आहे. फक्त त्यांची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असेल किंवा त्यांनी व्यक्त केलेलं तुमच्यापर्यंत पोचत नसेल. प्रत्येकाकडे तुमचा नंबर असणार नाही की तुम्हाला ते पाठवतील, कळवतील. अशा गोष्टी घडत नाहीत. आणि चांगल्या कामाला विरोधक असतात, वाईट कामाला पाठिंबा असतो, चांगल्या कामाला विरोधक असतात. त्यामुळे विरोधकांची संख्या ही राहणारच. ज्या दिवशी तुम्हाला विरोधक नसतील त्यावेळेस आम्ही ओळखणार तुम्ही मॅनेज झालाय, कारण विरोधक संपले ह्याचा अर्थ तुम्ही मॅनेज झालाय, तडजोड झाली, तुम्हाला विरोधक नाही, सगळे सुशांत मोरेला चांगलं म्हणायला लागले म्हणजे घोटाळा आहे. असा तो विषय आहे. तर नव्या पिढीनं माहिती अधिकाराचा वापर करावा का? सामान्य माणसाचं काम अडकल्यानंतर त्यानं माहिती अधिकार वापरावा का? अनेकांच्या मनात अशी शंका असते की उद्या मी माहितीचा अधिकार वापरला आणि त्या अधिकाऱ्याला राग आला तर हा माझं काम अडकवल आणि माझं काम करणारच नाही, म्हणून भीतीनं लोक हा कायदा वापरत नाहीत. वास्तव काय की वापरला तर उलट अधिकारी भीतात का, वापरला म्हणून अधिकारी सामान्य माणसाला विटीच धरू शकतात? नेमका तुमचा अनुभव काय आहे याच्यातला? माझा अनुभव असा आहे की ज्यावेळेस आपण अर्ज दिला ते कुठल्या विषयाचा आहे तो विषय समजून त्या अधिकाऱ्याने सांगणं गरजेचं आहे. अनेक लोक अर्ज देतात, 30 दिवसाच्या आत लोक माहितीच देत नाहीत. माझा असा अनुभव आहे आतापर्यंतचा. मी अर्ज दिला की मला तिसऱ्या दिवशी ते दुसऱ्या दिवशी माहिती तयार लगेच मिळते, कागदपत्र घेऊन जावं म्हणतात. उलट जी मी मागणी केलेली माहिती असते त्याच्यापेक्षा अतिरिक्त कागद जी द्यावीशी वाटतात ते सुद्धा मला प्रशासन देतं. हा आजपर्यंत 25 वर्षाच्या कारकिर्दीचा इतिहास आहे. परंतु सामान्य माणसांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः अर्ज दिल्यानंतर तुम्हाला जी भीती आहे मनामध्ये की आपण अर्ज दिल्यानंतर आपलं काम होणार नाही, जाणीवपूर्वक काम अडवलं जाईल किंवा धमक्या येतील, तर त्याला न घाबरता आपला प्रश्न आहे, शेवटी आपलं दुखणं आहे ते आपल्याला सोडवलं पाहिजे. आपण दुसऱ्याचं वाट बघत बसलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे दुसऱ्याच्या घरात, म्हणजे सुशांत मोरेंनीच कायदा वापरावा, कुलकर्णींनी वापरू नये असं नाही. सगळ्यांनी कायदा तो वापरला पाहिजे आणि त्या वापरताना एक डोक्यात विषय ठेवला पाहिजे की आपल्याला नेमकं त्यातून साध्य काय करायचं आणि जो साध्य विषय करायचा आहे तो विषय साध्य होईपर्यंत आपण तो लढा चालू ठेवला पाहिजे. आपला प्रश्न 100% सुटणारच. कुठलाही अधिकारी असं नाही चुकीचं काम करणार नाही, कारण चुकीचं काम केलं की त्याला शिक्षाही आहे. कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की आज आपण दप्तर दिरंगाईचा कायदा म्हणतो आणलेला आहे. तो दप्तर दिरंगाईच्या कायद्यामध्ये जर तुम्ही वेळेत जर कुठल्या माणसाचं काम केलं नाही, नागरिकाचं काम केलं नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा शिक्षाही आहे. त्याच्यामुळं प्रत्येक नागरिकाने अर्ज केला पाहिजे असं माझं मत आहे. नव्या पिढीनं सामाजिक कार्याचं बळ अंगाशी धरून काम केलं पाहिजे. आज अनेक IIT कंपनी आहेत, तिथली मुलं पर्यावरण रक्षणासाठी नदी नाले साफ करतात. अशा प्रकारचे जे पर्यावरण रक्षणाची कामं आहेत किंवा सामाजिक काम जे असेल ते करतात. तर नव्या पिढीनं सामाजिक कार्याचं जे काही प्रेरणा आहे ती प्रेरणा घेऊन पुढं काम केलं पाहिजे. समाजामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार ह्या व्यक्ती जोपर्यंत आहेत तोपर्यंत सामान्यातील सामान्य व्यक्तींचे प्रश्न सुटले जाणार आहेत. तेच की आता लोकांना न्याय मिळवण्यासाठी माहिती अधिकार प्रभावी तुम्ही सांगितलं. अधिकारी कधी तुमचा वापर करतात की त्यांना राजकीय माणसं सांगतात की बाबा हे चुकीचं काम करा, तर ते भीती दाखवण्यासाठी बाबा मोरे ह्यात अमुक अमुक झाले तुम्ही अर्ज करा, असा वापर होतो अनेक वेळा.
तर राजकीय नेते सुद्धा कधी कधी सांगतात का की मोरे जरा ह्यात अडचण आहे, तुम्ही अर्ज द्या म्हणजे आम्हालाही बेकायदेशीर करावं लागणार नाही. असं कधी राजकीय नेत्यांचे मोठमोठ्या तुम्हाला फोन आलेत का, कामं सांगितलीत का की इथं इथं चुकीचं काम होणार आहे, आम्हाला ते करायचं नाही, तर तुम्ही अर्ज दिला तर आमची त्यातनं सुटका होईल, असं कधी झालंय का तुमच्याशी? 80% असं आहे की अधिकारीच सांगतात की हा विषय आपल्याला घेतला तर जनतेच्या हिताचा नाही, इथं पैसे जादा खर्च होणार आहेत आणि हे विषय बसणार नाही. तरी सुद्धा मला अनेक पुढारी असं सांगतात, राजकीय व्यक्ती, की बाबा करा, पण मला हे करायचं नाही, तर तेवढा तुम्ही एक अर्ज द्या, असं खाजगीत संध्याकाळी फोनवर सांगितलं जातं. मग दुसऱ्या दिवशी मी अर्ज देतो. अर्ज दिल्यानंतर ते अर्ज पुढं करून राजकीय व्यक्तीला सांगितलं जातं. त्यामुळे राजकीय व्यक्ती काय त्या परत भानगडीत पडत नाही. त्यामुळे जनतेचे पैसे वाचतात आणि त्या अधिकाऱ्याचं सुद्धा जे काही मनाचं जो काही काम असेल ते होत जातं. आता राजकीय व्यक्ती करतात फोन. 20% तरी राजकीय व्यक्ती असे आहेत, माझ्या वॉर्डात अमुक-अमुक काम होतंय, त्याला आपल्याला विरोध करायचा आहे सांगतात. परंतु जर जनतेच्या हिताचं असेल, तर मी त्यांचं काय ऐकत नाही. मात्र जर जनतेच्या हिताचं काय असेल, तर ऐकून मात्र तिथं अर्ज देतो मी. एकूण 25 वर्ष आता तुम्हाला सामाजिक कामामध्ये झालेली आहेत. असं वाटतंय का की आपण जे काही केलं ते पूर्ण यशस्वी झालो, किंवा अजून काही बाबा धमाका करायचा आहे, किंवा काही लोक अमुक विषयामध्ये भ्रष्टाचाराला अजून थोपवण्यामध्ये पूर्ण यश आलेलं नाही, तर काहीतरी असं आपल्या हातून घडावं की माणसांना एक भीती बसावी की भ्रष्टाचार करताना, बेकायदेशीर काम करताना, असं मनात आहे का काय अजून? आता पूर्वी सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित होतो. आता पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल. आता मंत्रालयात सुद्धा तुम्ही मगाशी म्हटलं तसे माझे अर्ज आहेत, त्यात आहेत. अनेक अधिकाऱ्यांचे सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी अर्ज आहेत, नागरिकांचे सोडवण्यासाठी सुद्धा अर्ज आहेत. आता हे असं होत असताना विषय असा आहे, की संपूर्ण महाराष्ट्रात आपली दखल घेतली जाते का? ते घेतली जाते आणि अर्ज देताना आपले प्रभावी अर्ज आहेत, मुद्दे सुद्धा आहेत आणि जर अर्ज उत्तर आलं नाही तर अपील सुद्धा आपण करतो. अनेक घोटाळे आहेत. आता कृष्णा सिंचनचा मध्यंतरी जो 672चा घोटाळा काढला, तो अजून प्रकरण प्रलंबित आहे, त्याची चौकशी चालू आहे. यवतमाळचं एक उदाहरण आहे, 1650 कोटीचा घोटाळा आहे तिथं. तो महाविकास आघाडीच्या म्हणजे ह्या सरकारच्या आधीच्या काळात झालेला आहे. त्याची सुद्धा मी कागदं काढतोय. त्यासाठी मी साताऱ्यात जास्त दिसत नाही, पुणे मुंबईला असतो. रत्नागिरीतला एक घोटाळा आहे, कोल्हापूरचे एक 2 घोटाळे आहेत. असे भविष्यात अनेक घोटाळे उघडकीस येणार आहेत. परंतु कागद हातात असल्याशिवाय मी कुणाच्या विरुद्ध आरोप करत नाही, तुम्हालाही माहीत आहे. आणि त्याच्यामुळं प्रसिद्धी माध्यमांनी नागरिकांच्या समोर जाताना ही सगळी कागदं घेऊन आपण पुढे जाणार आहे आणि धमाके मोठे होणारच आहेत 100%. अगदी राजकीय जे काही व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा खुर्चीला कसं खिंडार पडेल यासाठी सुद्धा अभ्यास चालू आहे आणि अनेक नवीन-नवीन विषय जे आहेत ते घेऊन आणि पुरावे घेऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर मी लवकरच येणार आहे. तुम्ही आरोप केल्यामुळं तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई वगैरे झाली का आत्तापर्यंत कधी काय? अब्रू नुकसानीचे दावे वगैरे दाखल करण्याचे प्रयत्न झाले. एक दोघांनी केले होते, परंतु ते काही निष्फळ ठरले. कारण लीगल टीम सुद्धा आपली चांगली आहे. साताऱ्यातील असेल, पुण्यातील असेल, सगळेच कायदेशीर सल्लागार आपल्याला चांगला सल्ला देतात. ते आपल्या पाठीशी उभे राहतात. म्हणजे प्रसंगी आपल्या खिशात पैसे नसतील तरी लढ म्हटलं तरी वकील साहेब उभे राहतात. हे आजपर्यंतचं मोठं योगदान ह्या सामाजिक कार्यात म्हणजे आहे. तुम्हाला घडवण्यामध्ये वकिलांचा सुद्धा सहभाग, मोठा वाटा आहे, किंवा हो. त्यांचाही मोठा पाठिंबा. पाठिंबा आहे. आज आपण सुशांत मोरेंशी गप्पा मारल्या, सुशांत मोरेंचा एकूण प्रवास जाणून घेतला. 25 वर्षाचा त्यांचा लढा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता कसा घडतो ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकलं, त्यांच्या भूमिका ऐकल्या की व्यवसायाला विरोध नाही, अनधिकृत बांधकामाला विरोध आहे, किंवा समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं काम ते करतात. अधिकाऱ्यांसाठी सुद्धा संरक्षक कवच म्हणून ते उभे राहतात, कारण अधिकाऱ्याला सुद्धा नोकरी टिकवायची असते, बेकायदेशीर काम करायचं नसतं. अशा वेळेस एक संरक्षक भिंत म्हणून सुशांत मोरेचा वापर केला जातो. परंतु तो वापर हितासाठी, समाजाच्या हितासाठी असेल, बेकायदेशीर काम अडवण्यासाठी असेल, तर सुशांत मोरेंसारखे कार्यकर्ते माहिती अधिकार क्षेत्रामध्ये निर्माण झाले पाहिजे. एक सुशांत मोरे समाजातली भ्रष्ट व्यवस्था मोडून काढण्यासाठी पुरेसा नाही, तर अनेक माणसं, अनेक कार्यकर्ते जर निर्माण झाले तर ही सगळी व्यवस्था मोडून पडेल आणि समाजातला भ्रष्टाचार कमी होईल. तो पूर्ण संपुष्टात येईल अशी हमी आपल्याला देता येत नाही, परंतु निश्चितपणे ही सगळी व्यवस्था बदलण्यासाठी माहिती अधिकाराचं शस्त्र अतिशय उपयोगी आहे. आज सुशांत मोरेने आपल्याला बरीचशी माहिती दिली, भविष्यात मोठे धमाके होतील असंही सांगितलं. ज्यावेळेस ते तसे धमाके करतील त्यावेळेस पण आपण सुशांत मोरेंशी बोलतच राहू. धन्यवाद सुशांत मोरे. धन्यवाद.